मॉर्निंग मित्रांनो. आता आम्ही रूमवरून फ्रेश वगैरे झालो. आता दर्शनात आलो. मंदिराकडे चाललेलो होतो मी. हा बघा मंदिर, ज्ञानेश्वर महाराज जीवन समाधी मंदिर. माऊली रामकृष्ण हरी रामकृष्ण माऊली रामकृष्ण मंदिराचा प्रवेशद्वार, महादरवाजा. फुलहार घेतो इथून. तर मंदिरात कॅमेरा अलाउड आहे की नाही काय माहीत नाही. मोबाईल बंद आहे, तर मोबाईल मी आतमध्ये घेऊन नाही जाऊ शकत. इथंच स्टॉप करतो मी. भेटतो तुम्हाला नंतर. इथं ओपन स्पेस आहे म्हणून इथं कोणी बघायला नाही, म्हणून मी आतलं शूट करतो. फिरत आल्यावरच इथल्या वाईब्स खूप छान अशा आहेत. खूप छान असं वाटतंय. आणि तुम्ही पाहू शकता अत्यंत प्रफुल्लित असं वातावरण, मनाला अत्यंत शांती लाभणारं वातावरण तुम्ही पाहू शकता. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत तुकाराम महाराज की जय. आम्ही बाहेर आलेलो मंदिराच्या गाभाऱ्यात नाही शूट करू शकलो. संत ज्ञानेश्वर महाराज. शिव मंदिर आतमध्ये आहे. झालेलं आहे. आता आम्ही बाहेर निघालो आहोत. तर आता चाललो आम्ही. भाऊ कुठे चाललो आपण? संत ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेवांच्या भेटीसाठी जी भिंत चालवली, मुक्ताई सोपानदेव यांना घेऊन जे भिंत उडून नेलेले त्या ठिकाणी आपण आता जात आहोत. चला तर तुम्हाला दाखवतो कुठे. याच्या आतमध्ये आहे ती भिंत, ती दिसत नाही. हा मंदिर नंतर कोटिंग केली. हीच भिंत आहे. या भिंतीला नंतर बाहेरून कोटिंग केलेली आहे. काय भाऊ? चांगदेव महाराज जे स्वतःला खूप विद्वान समजायचे, तर त्यांना असं समजलं का या आलंजीमध्ये एक ज्ञानेश्वर महाराज त्यांना त्यांच्या चांगदेव महाराजांना त्यांच्या शक्तीचा म्हणजे भक्तीचा खूप गर्व झालेला खूप. तर त्यांना भेटायला येण्यासाठी काही पत्र पाठवलं. तर तिकडनं चांगदेव महाराज सिंहावर बसून वाघावर बसून येत होते. हे जेव्हा कळले ज्ञानेश्वर महाराजांना, तेव्हा त्यांनी विचार केला की आपण कशावर जायचं त्यांच्यासमोर. त्यावेळी ती 4 भावंड निवृत्ती सोपानदेव ज्ञानेश्वर महाराज मुक्ताई ह्यांना एका भिंतीवर बसवला आणि ती भिंत त्यांच्या शक्तीने आपोआप उडून त्यांच्या ही आहे भिंत ती. ते बघा 4 जण बसलेले आहेत तिथे. या भिंतीवर बसून ते गेलेले. हे चांगदेव महाराज सिंहावर बसून आलेले आणि ते भिंतीवर आल्यानंतर ते नंतर बघा त्यांना हात जोडत. त्रिवेणी संगम आहे. भागीरथी, मणिकर्ण आणि इंद्रायणी ह्या दोन तिघींचा संगम आहे. इंद्रायणीला कुंड आहे तिथे, भागीरथी कुंड. गंगामाचा उगम स्थानी तीर्थ घ्या सर्वांनी. जा पटकन. ते नाव काय? हे ते श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पाठीवर मुक्ताबाई यांनी भाकरी भाजल्या होत्या. हा वाडा पहा किती जुना आहे.
खूप थंड आहे आतमध्ये हो. हे बघा पाठीवर भाकरी भाजल्या होत्या. किती मोठा इतिहास आहे. जेवढा इतिहास सांगू तेवढा कमीच आहे. खूप मोठा असा इतिहास आहे. आपण त्यातून 10% हे अजूनपर्यंत बघितला नसेल. खूप मोठा इतिहास आहे. चला तर आता आम्ही निघतोय आळंदीवरून आता रांजणगावकडे. गणपती बाप्पा एकविरा माते की भाऊ उतर, गेट खोलायला लागेल. गेट जाम टाईट आहे तो. धन्यवाद सिक्युरिटी गार्ड. गेट खोलला. गेट परत बंद करा. साहेब निघाले. यात बैल आहेत, खिल्लाडी बैल. खूप छान. 3 त्यात 9-10 बैल आहेत. त्यातून 3 गाड्याला पळणारी. खूप. रांजणगाव इथे आम्ही पोचलेलो होतो. आता गणपतीकडे जाण्याचा मार्ग शंकर केलेला आहे. सुंदर असा पार्किंग मध्ये गाडी आता पार्किंग मध्ये टाकतोय. गाडी पार्किंग करणार आहोत तिथे आणि मग दर्शन. गाडी मी इथं पार्क केलेली. आता मंदिराच्या वाटेला चाललो. हार श्रीफळ वगैरे घेतलेले आहेत. मंदिरांची एंट्रेन्स इथून आहे. गणपती बाप्पा मोरया. पहिले नव्हतं असं, आता झालंय. रांजणगावचा महागणपती. खूप छान असं दर्शन झालं. मंदिरात कॅमेरा अलाउड नव्हता म्हणून व्हिडिओ बनवू शकलो नाही. मंदिराच्या बाहेरचं दृश्य. दर्शन झाल्या आल्या बायकोला फोन केले मंदिर दाखवायला. अख्ख्या रस्त्याला फोन चालू नसता, व्हिडिओ कॉल. रांजणगावचं दर्शन घेऊन आम्ही आता निघालोय. आम्ही आता चाललोय थेऊर. थेऊर इथून 40 ते 45 किलोमीटर आहे. आता पुढून आम्हाला राईट टर्न येणार आहे. खजूर संपला का? ओके. आता नेक्स्ट टाइम आपण घेऊ पुढे. थेऊरला आम्ही आता पोहोचलेलो आहोत. श्री क्षेत्र चिंतामणी गणपती मंदिर दर्शनासाठी आता चाललेलो आहोत. दर्शनासाठी रांग आहेत. 1-2 लाईनी आहेत.
आरती चालू झाली. ओम नमः शिवाय. हर महादेव. इथंच आम्ही जेवण करणार आहोत. प्रसाद मंदिराचाच प्रसाद घेणार आहोत. त्या तिकीट आहे. कुपन दे. वरून आता जेवण वगैरे करून आम्ही निघालो. आता जाणार आहे सिद्धटेकला. सगळ्यांचं जेवण वगैरे करून सगळे चला. तर आम्ही आता चालू सिद्धटेकला. ड्रायव्हर चेंज केला आहे. जेवण केला. आता जरा सुट्टी आली म्हणून मी मागे बसलोय. आता गजा शेड आलाय. हात बी जोडता का बी जो गाडी चालत चालता झोपतो कधी पण, म्हणून आम्हाला जागा राहावं लागेल. मेन ड्रायव्हर, सगळ्यात बेस्ट ड्रायव्हर, रात्रीचा ड्रायव्हर. सिद्धटेक आमचा आगमन आहे. इथं सगळी लोक वाटतं उसा जरासच विकतायत. नुसता मोटरांचा आवाज सुटले. सिद्धटेक मंदिर प्रवेशद्वार. हो बघा मंदिर तिकडे. खूप गर्दी दिसते. गर्दी असेल मंदिरात. लाईन पण असेल. उशीर होईल आता दर्शनाला. इथून आम्हाला आता तुळजापूरला जायचं. अजून तुळजापूर इथून 200-2.25 किलोमीटर आहे. लवकरात लवकर जेवढा होत तेवढ्या लवकरात लवकर आम्हाला इथून निघावं लागेल. दर्शन वगैरे झालेलं आमचं. आता आम्ही बाहेर आलेलो आहेत. आता उशीर न करता आम्ही लवकरात लवकर इथून निघणार आहोत. कारण खूप लांब जायचं. अजून आम्हाला 4 तासाचा प्रवास आहे आता याच्यानंतर. इथं लूम मशीन आहे. लूम मशीन बघितलं तू? हां कुठे? हे ज्यूसवाल्यांनी असं इथं केलं आहे का जसं काय लूम मशीन चालू आहे ज्यूसवाले. 10 ते 15 नाही, 15 ते 20 फक्त ज्यूसवाले देत. लूम मशीन आहे. खाटकोट. किती जोरात पाऊस आला आहे. फुल जोरात. आम्ही आता निघालो सिद्धटेकवरून तुळजापूरला. खूप मुसळधार पाऊस चालू आहे इकडे. फाटक पडलाय म्हणून थांबलोय आम्ही. मॅपने कुठल्या गावात घातले काय माहित आम्हाला. मेन रस्ता सोडून इकडे घातले. आता मेन रोडला लागलेला. कुठं गावात घातलेला. ब्रिजच्या खालतून पाण्यातून आम्हाला बाहेर काढलं. आता मेन रोडला लागलो. आता खूपच छान असं रोड आहे. अरे तर काय मुगाड डाल काढायची गाडी गाडी थांबवायला लागेल. मुगाची डाल काढायची. आता आम्ही इथं टोलनाक्यात थांबलो. थोडा फास्टॅगचा इश्यू झालेला आमचा. तिथं फास्टॅगचं काम चालू आहे तिथे. टोलनाक्याच्या मागं थांबलो. खूप वेळ झाला. अर्धा तास झाला आम्ही इथं थांबलो आहे. येऊन आम्हाला अर्धा तास झाला. एवढ्या वेळात आम्ही किती अंतर कापला असतं. 40-50 किलोमीटर जाऊन आम्ही पोचलो असतो. झाला वाटतं काम. झाला का काम? किती रिचार्ज मारला? वर्ष झाले फिरायला 1000 रुपये. प्रयत्न
प्लॅनमध्ये जरा चेंज झालेलं आहे. आता आम्ही चाललोय पंढरपूरला. तुळजापूरला आम्ही उद्या जाणार आहोत. आता इथंच वस्ती करणार आहोत. आता दर्शन घेऊ आणि सकाळी मग आम्ही तुळजापूरला निघणार आहोत तिथून. प्रवास अंधाराचा गाडीचा मी दाखवीत जा ना माझ्या. अंधाराचा प्रवास असल्यामुळे आम्ही टाळला. पंढरपूर लागला जवळ म्हणून आम्ही आता पंढरपूरला थांबणार आहोत. मॉर्निंगला सकाळी लवकरच 6 वाजताच प्रवास चालू करणार. दर्शन वगैरे आताच घेणार आहोत आम्ही. रांगेत आहे तरी बघा खूप स्टॉल आहेत. प्रत्येक ठिकाणी असे स्टॉल आहेत. पंढरपूरला आम्ही पोचलेलो आहोत. आता गाडी लावली पण आता दर्शनाला चाललेलो पण आत्ता पण दर्शनाला एवढी गर्दी का 4 तास लागतील. बघू दर्शन घेऊ नाही तर मग दर्शन घेऊ. पंढरपूरचा राजा. सकाळी नाही होणार का? किती रुपये द्यायला लागतात? आता आम्ही दर्शनाला आताच चाललोय. भक्तीमध्ये तल्लीन झाला सगळे. दर्शन लवकर होणार आहे म्हणून आता दर्शनाला लागलो. किती पण टाइम लागला तरी आज दर्शन करायचं आहे पंढरपूरचा. सकाळी 5 ते 6 घंटे लागतील. ते आता 2 घंट्यात दर्शन होईल म्हणून आम्ही आताच लाईनीला लागलोय. होऊ दे उशीर. अजून जेवण नाही खावण नाही आमचं. आल्या डायरेक्ट गाडी पार्किंगला लावली आणि दर्शनाला आलोय. आम्ही वर चढलो आणि गेट बंद केलाय. देवानी पण विचार केलाय आम्हाला दर्शन द्यायचा म्हणून आम्ही वर चढलो आणि गेट बंद झालाय खालून. ज्ञानोबा माऊली तुकाराम. रस्त्याच्या वरून लाईन चालली. आम्ही सध्या इकडे ब्रिज सध्या गुवाहाटी रस्त्याचा ब्रिज. 1.5 तासात आमचं दर्शन झालं. खूपच मस्त दर्शन झालं. माऊलींच्या सीधा चरणावर डोका ठेवून आम्ही दर्शन घेतलं. खूपच मन प्रफुल्लित झालं. कसं वाटलं दर्शन घेऊन मित्रांनो? 1.5 तासात दर्शन झालं. एक नंबर दर्शन. खूपच छान असं दर्शन झालं. बड्या कसं वाटतो दर्शन घेऊन? सकाळी दर्शन घ्यायला आता घेतला. खूप चांगला डिसिजन घेऊन आम्ही आता दर्शन घेतला. आता जातो रूम शोधतो जेवण करणार आणि मग झोपणार. जशी माऊलींची इच्छा होती की आम्ही दर्शन घ्यावं आणि तो आम्ही घेतला आहे. टाळ्या वाजव. दर्शन करू आता. जेवण्यासाठी आलं हॉटेलमध्ये. त्यात पण वेटिंग. सगळ्याकडे वेटिंग भेटले नशीब आहे. 5 मिनिटं लागतील तरी पण. किती मिनिटं किती टाईम लागेल? 5 मिनिटं. सगळं आहे का डिश सिस्टीम? सगळं आहे. पनीर चिली आहे, मटर पनीर आहे, पनीर कढई आहे, व्हेज थाली आहे, शेव भाजी आहे.